बिहारच्या 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार, तर उर्वरित 122 जागांवरती 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार। अनेक मोठे चेहरे रिंगणात। भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत आघाडी करा, पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांना सूचना। सूत्रांची माहिती, आगामी निवडणुकांमध्ये काका पुतण्यांची युती होणार का, याकडे सर्वांचं लक्ष। निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवरती काँग्रेस ठाम, मनसेसोबत युती न करण्याची भूमिका। स्थानिक पातळीवरती झालेला निर्णय हायकमांडला कळवणार असल्याची सूत्रांची माहिती। फडणवीस कर्जमाफीचा पंचांग काढून बसलेत, पण मदतीच्या नावानं ठणठणाट। कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान देऊ नका, मराठवाड्यातून उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला। उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले याचा आनंद आहे। ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका, ठाकरेंना टोमणे मारण्याशिवाय काही जमत नाही, फडणवीसांचा पलटवार। पार्थ पवारांनी 1800 कोटींची जागा 300 कोटींमध्ये खरेदी केली, हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवार यांनी महाराष्ट्राला सांगावा, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। कोकणात एकतरी आमदार भाजपच्या मदतीशिवाय निवडून आलाय का, नितेश राणेंचा शिंदे सेनेवर रोख। सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून स्वबळावर लढण्याचा निर्णय, राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार। स्थानिक निवडणुकीची घोषणा होताच भाजप ऍक्शन मोडवर, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईकांवर जबाबदारी। ठाणे, कल्याण, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये निवडणूक प्रभारी नाईक असणार। बीडमध्ये भाजपचे सुरेश धस निवडणूक प्रमुख आणि पंकजा मुंडे प्रभारी असणार, तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि सिंधुदुर्गमध्ये नितेश राणेंची प्रभारीपदी निवड। यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपची एखादी सत्ता येणार, मुंबईचा महापौर हा भाजपचा होणार, महंत सुधीरदास महाराज यांची भविष्यवाणी। राज्यात आदर्श आचारसंहिता लागू, राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। हरियाणा सरकार चोरीचं 25 लाख मतदार बनावट, ब्राझीलच्या मॉडेलच्या फोटोवरून 22 वेळा मतदान, व्होट चोरीवरून राहुल गांधींचा आरोप, तर हरियाणा निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले। निवडणुकीवेळेस राहुल गांधी देशात न राहता परदेशात फिरतात, मग निवडणूक हरणारच ना, मतचोरीच्या आरोपांना भाजपच्या किरण रिजिजूंचं प्रत्युत्तर। एलॉन मस्क यांच्या आज स्टारलिंकची महाराष्ट्र शासन तंत्रज्ञान विभागासोबत औपचारिक भागीदारी, मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार, गावखेड्यात गतिमान इंटरनेट पोहोचणार। पुण्यात वेदिका पंढरपूरकर या महिला मांत्रिकाकडून आयटी इंजिनियरला 14 कोटींचा गंडा, इंग्लंडमधील बंगला, फार्म हाऊसही कुटुंबानं गमावलं, मुलींचे आजार बरे करण्याचं आश्वासन देत लुबाडलं। अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, कोपरगावच्या टाकळी शिवारातील घटना, संतप्त जमावाकडून मृतदेहासह मनमाड महामार्गावरती रास्ता रोको। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मुंबई, पुणे, नाशिकमध्ये तेजमय सोहळा, मलबार हिल परिसरातील बाणगंगा नदीत महाआरती, गंगाघाट हजारो दिव्यांची आरास, तर गमशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। विश्वविजेत्या भारतीय महिला संघाची पंतप्रधान मोदींकडून भेट, तर ऐतिहासिक विजयानंतर मोदींकडून संघाचं अभिनंदन। मुख्यमंत्री फडणवीसही 7 नोव्हेंबरला खेळाडूंसह प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांचा सत्कार करणार। त्रिपुरारी पौर्णिमेला आकाशामध्ये सुपर मूनचं दर्शन, चंद्र नेहमीपेक्षा आकारानं 14% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी।